श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 31. पतिव्रतेचा प्रभाव. लोपमुद्रा कथा. श्री गुरुचरित्र कथासाराला आपण आरंभ करूया. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, मी तुम्हाला स्त्रियांचे आचारधर्म सांगतो. पती जिवंत असताना व पती मृत झाल्यावर स्त्रीचे आचरण कसे असावे त्याचे पुरातन कालापासून काही नियम केलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. स्कंद पुराणात काशीखंडात आलेली जुनी कथा मी आधी तुम्हाला कथन करतो. अगस्त्य ऋषी व लोपामुद्रा त्यावेळी काशी येथे राहत असत. नारद मुनी हिंडत हिंडत एका विंध्य पर्वताजवळ गेले. विंध्य पर्वत चांगला उंच होता. तो पाहून नारदांनी समाधान व्यक्त केले, पण त्याला चिडवण्याच्या हेतूने म्हटले, हे विंध्या, तू उंच खरा आहेस, पण मेरू पर्वत जगात सर्वात उंच आहे. त्याच्या एवढा तू उंच नाहीस, हा तुझा कमीपणाच आहे. तेव्हा विंध्य पर्वत रागाने उंच उंच वाढू लागला. तो इतका की सूर्याचा मार्ग त्यामुळे अवरुद्ध होऊ लागला. सूर्यकिरण पुष्कळ भागात पडेनात. त्यामुळे धर्मकार्य बंद पडली. देवांना चिंता पडली. नारद ब्रह्मदेवांकडे गेले. त्याआधी देवांनी इंद्राजवळ गाऱ्हाणे नेले व इंद्र देवांसह ब्रह्मदेवाकडे आले होते. सर्वांची गाऱ्हाणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, माझ्या मनात असा बेत आहे की काशी येथे राहणाऱ्या अगस्त्य ऋषींना दक्षिण दिशेस पाठवावे. तेथे कोणी श्रेष्ठ ऋषी आधार देणारा नाही. विंध्य पर्वत अगस्त्यांना पाहून नम्रपणे खाली वाकेल व आदर दाखवेल. मग अगस्त्य त्यांना आज्ञा देतील, तू असाच सपाट राहा, मी परत येईपर्यंत उंच वाढू नकोस. अशा प्रकारे आपण विंध्य पर्वताला कमी उंचीचा ठेवू. इंद्रादी देव त्याप्रमाणे काशी क्षेत्र अगस्त्य ऋषींना भेटायला गेले. बरोबर देवांचे गुरु बृहस्पती होते. सर्वांचे अगस्त्य ऋषींनी स्वागत केले. देवांनी अगस्त्यांची व लोपामुद्रांची प्रशंसा केली. पूर्वीच्या अनेक पतिव्रता स्त्रियांशी लोपामुद्रांची तुलना करून लोपामुद्रा आचारधर्मात कशा श्रेष्ठ आहेत हे बृहस्पतींनी देवांना सांगितले आणि पतिव्रतेचे आदर्श आचरण कसे असावे हे सविस्तर सांगितले. बृहस्पती म्हणाले, पतीला भोजन देऊन मग आपण जेवावे. तो उभा असला तर आपण उभेच राहावे. आज्ञेशिवाय बसू नये. पतीची अवज्ञा करू नये. दिवसा त्याची अखंड सेवा करावी. अतिथीचे पूजन करावे. पतीच्या परवानगीशिवाय दानधर्म करू नये. पतीला श्रीहरी समजावे. पती निजल्यानंतर निजावे. आपले कपडे दूर ठेवावे. नेहमी पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नयेत. पतीचे नाव घेऊन त्याला हाक मारू नये. पती उठण्यापूर्वी उठावे. सडा समार्जन करावे. पती घरी असताना शृंगार करावा. पती बाहेरगावी गेल्यास शृंगार करू नये. पतीला शंकर समजून त्याची पूजा करावी. पतिव्रतेने गावात हिंडू नये. दुसऱ्याच्या घरी जाऊ नये. देवाच्या पूजेची उपकरणे स्वच्छ ठेवावे. सडा समार्जन करणे. भोजन तयार करून ते पतीला वाढून उरलेल्या अन्नाचे आपण भोजन करणे. घर नेहमी स्वच्छ ठेवणे. मला उत्सवाला जायचे आहे, मला अमुक लग्नाला किंवा तीर्थयात्रेला जायचे असा हट्ट पतीजवळ न करणे. घरात दूषितपणे असू नये. रजस्वलेने मौन ठेवणे. वेदध्वनी न ऐकणे. 4 दिवस पतिमुख न पाहणे. घरात पती नसेल तर सूर्याकडे क्षणभर पाहून समाधान मानणे. पती दीर्घायू व्हावा म्हणून स्वतः हळदी कुंकू व्हावे. सिंदूर, काजळ, मंगळसूत्र, कंगवा हे वापरणे. वाईट स्त्रियांशी संभाषण न करणे. हे धर्म पाळावे. वेगळे होण्याचा विचार करू नये. नग्न स्नान करू नये. उखळ, मुसळ, पाटा यावर बसू नये. जात्यावर उंबरट्यावर बसू नये. पतीबरोबर भांडण करू नये. पतीशी मतभेद करून विरुद्ध कार्य करू नये. पती कसाही असला तरी त्याला देव मानावा. पतीच्या आवडीनुसार लेणी लुगडी वगैरे घ्यावी. एखादी वस्तू आपल्याला हवी असेल तर ती स्वमुखाने पतीजवळ मागू नये. मुलाकडून किंवा मुलीकडून सांगावी. दुसऱ्यांची श्रीमंती पाहून आपल्या घरच्यांची निंदा करू नये. लोक जात आहेत म्हणून तीर्थयात्रेस निघायचे असे करू नये. इतरांजवळ वैभव आहे त्याची अभिलाषा धरू नये. परपुरुषाची वासना धरू नये. सासू सासरे यांना उलट उत्तर देऊ नये. पतीचे पाय चुरणे. तो बाहेरून आला की त्याचा श्रमपरिहार करणे. मृदू वाक्य बोलणे. त्याची योग्य ती सेवा करणे हे अवश्य करावे. स्त्रीला पती हाच देव, तोच धर्म, तोच तीर्थ, तोच आपला प्राण. विधवा स्त्री जर पुत्रवती असेल तर तिचे दर्शन आपण बाहेर जाताना झाले तरी अपशकुन मानू नये. एरवी स्त्रीने उगीच लोकांसमोर वावरू नये. सहगमन करणे हा पतीच्या मृत्यूनंतर सर्वात मोठा धर्म आहे. सहगमन करणारी स्त्री पतीलाही स्वर्गवास घडेल असे पुण्य देते. सतीला यमदूती घाबरतात. ती आपल्या व पतीच्या वंशातील अनेक उद्धार करते. ज्यांच्या घरी पतिव्रता स्त्री आहे तो खरोखर दैववान पुरुष होय. ज्याचे 4 पुरुषार्थ पूर्ण होतील त्याला स्त्री नाही. त्याच्या हातून पुण्यकृत्य होत नाहीत. यज्ञ होत नाहीत. तो कर्मविहीन होतो. देवकार्य व पितृकार्य करण्याचा त्याला अधिकार नसतो.
पतिव्रता स्त्रीमुळे पतीलाही सद्गती मिळते. 31वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला असे पूर्ण अध्याय ऐकायचे असतील तर आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.